लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळावा म्हणून 12 जणांनी महिलेचं छायाचित्र लावून अर्ज भरला। छत्रपती संभाजीनगरच्या कन्नडमधली घटना। आरोपींवर कठोर कारवाई करण्याचा प्रस्ताव सादर। लाडकी बहीण योजनेतनं जे काही मिळतंय ते सर्व घ्या, वाटल्यास दिवाळीला 5000 रुपये मागा, कारण दिवाळीनंतर दिवाळ निघणार आहे। इम्तियाज जलील यांची सरकारवर टोलेबाजी। डबेवाले आणि चर्मकार समाजासाठी 12,000 घरांची निर्मिती केली जाणार। प्रकल्पासाठी 30 एकर जागा प्रियंका होम्स देणार। फडणवीसांच्या उपस्थितीत राज्य सरकार आणि मुंबईतल्या डबेवाल्यांच्या संघटनेत सामंजस्य करार। महायुतीत भाजपसोबत सत्तेत असलेले धनंजय मुंडे आणि दिलीप वळसे पाटील महाविकास आघाडी नेत्यांना विचारून निर्णय घेतात। भाजपच्या आशिष देशमुख यांचा गंभीर आरोप। भाजपच्या श्रेष्ठींना या संदर्भात सांगूनही काहीच होत नसल्याचाही आरोप। मुंबईत राहुल गांधींच्या आरक्षणावरील वक्तव्याच्या निषेधार्थ भाजपचं आंदोलन। पंकजा मुंडे आणि आशिष शेलारांच्या नेतृत्वात भाजप कार्यकर्त्यांची जोरदार घोषणाबाजी। राहुल गांधींविरोधात छत्रपती संभाजीनगरच्या क्रांती चौकात अतुल सावेंच्या नेतृत्वात भाजपचं आंदोलन। आरक्षण संपुष्टात आणण्यासंदर्भातील राहुल गांधींच्या वक्तव्याचा भाजपकडून निषेध। नाशकात भाजपचं राहुल गांधींविरोधात आंदोलन। भाजप आणि अनुसूचित जाती मोर्चाच्या वतीनं आंदोलन। यावेळेला राहुल गांधी आणि काँग्रेस विरोधात जोरदार घोषणाबाजी। अकोल्यात राहुल गांधींच्या विरोधात निषेध आंदोलन। भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंच्या नेतृत्वात आंदोलन। अमेरिकेत आरक्षणासंदर्भातील कथित वक्तव्याविरोधात भाजप आक्रमक। नाशिकमध्ये भाजप नेते तरविंदर सिंग विरोधात काँग्रेस आक्रमक। राहुल गांधींना मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी काँग्रेसचं निषेध आंदोलन। पुण्यामध्ये मंत्री शंभूराज देसाई आणि विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी घेतली गळाभेट। दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात दर्शनासाठी आल्यावर दोन्ही नेत्यांची गळाभेट। वर्ध्याच्या राजकारणात उमेदवारीसाठी बहीण भावात चढाओढ। प्रभाराव यांच्या कन्या चारुलता टोकस आणि आमदार रणजित कांबळे दोघांनीही मागितली देवळी विधानसभेसाठी उमेदवारी। भंडारा आणि गोंदियातल्या विधानसभेच्या जागांवरनं महाविकास आघाडीत रस्सीखेच। सगळ्या 7 जागांवर काँग्रेसचा दावा, तर तुमसर आणि गोंदियातल्या 2 जागांवर शरद पवार गटाचा दावा। भंडाऱ्याच्या जागेवर ठाकरे गटानं दावा केल्यानं काँग्रेस समोर पेच। नागपूरच्या ऑडी कार अपघात प्रकरणी वाहन चालवणाऱ्या अर्जुन हावरे आणि रोनित चिंतमवारचा फॉरेन्सिक रिपोर्ट समोर। दोघांच्या रक्तात अल्कोहोलचं प्रमाण कमी। पोलीस पुढे काय कारवाई करणार याकडे लक्ष। मालवणमधील राजकोट किल्ल्यावरील पुतळा दुर्घटना प्रकरणी जयदीप आपटेच्या न्यायालयीन कोठडीत 24 सप्टेंबरपर्यंत वाढ, तर चेतन पाटीलची 19 सप्टेंबरपर्यंत सावंतवाडी जेलमध्ये रवानगी। बदलापूर घटनेदरम्यान महिला पत्रकाराचा अपमान करत विनयभंग केल्याप्रकरणी वामन म्हात्रेंवर गुन्हा दाखल। अटकपूर्व जामिनासाठी वामन म्हात्रेंकडून हायकोर्टात याचिका दाखल। आज सुनावणी। माकपचे ज्येष्ठ नेते सीताराम येचुरी यांचं निधन। वयाच्या 72व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास। दिल्लीतल्या एम्स रुग्णालयात सुरू होते उपचार। येचुरी कुटुंबाचा देहदानाचा निर्णय। शरद पवार आज दिवंगत सीताराम येचुरी यांच्या कुटुंबियांची भेट घेणार। शरद पवार दुपारी दिल्लीला जाणार असल्याची माहिती। स्टार लायनरच्या घरवापसीनंतर सुनीता विल्यम्स आणि बूच विल्मोर अर्थ टू स्पेस अंतर्गत पत्रकार परिषद घेणार। दोनही अंतराळवीर सांगणार आहेत अनुभव। भारतीय प्रमाण वेळेनुसार रात्री 12:15च्या दरम्यान असणार पत्रकार परिषद। पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये पदक मिळवलेल्या भारतीय ॲथलीटसोबत पंतप्रधान मोदींचा संवाद। सर्व पदक विजेत्यांना पंतप्रधानांकडून कौतुकाची थाप। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।